तर काय म्हणता बे पोट्यो, तुम्हाला तर माहीत आहे जेव्हा आपल्या हाती चहाचा कप येते तेव्हा आपल्या डोक्यात फक्त आणि फक्त एकच विचार येते की चहा कसा मजेनं प्यायचा. मया चहा पेनं झाल्यानंतर शिवाचा फोन आला. शिवाचा म्हणतो रोशनदाचा फोन आला मले की शिवाय म्हणे आपल्यासोबत आपण जो म्हणे वावरात तुला कंटेंट पण भेटू जाते म्हणे मग काम पण होऊन जाते म्हणे. म्या म्हटलं मग रोशनदा म्हटलं आपल्याला जिथं पण कंटेंट भेटन ना आपण 100% तिथं मोबाईल घेऊन पोहोचणच मोबाईल म्हणतो सॉरी आपला एंड्रॉइड कॅमेरा घेऊन पोहोचणच म्हटलं तिथं. हे असे टॅलेंटेड लोक आमच्या विष्णुरथ आहे म्हणून आमच्या विष्णुरा गावाचं नाव किती टॉपर आहे तुम्हाला माहित नाही. आता तेवढ्यात रोशनदाच्या बॉडीगार्डनं पण एंटर दिली. आता तुम्हाला सांगून देतो की नेमकं काम कोणतं आहे. हे जे टाली आहे ना हे टालीवर जे झोपडी बनली आहे ते झोपडी आपल्याला काढा लागते. आपल्याला नाही काढा लागत आपण नाही काढू शकत. नाही तर तुम्ही म्हणसान मग का बा एवढा मोठा ब्लॉगर एवढे लहान कामं करते मग आपली काय इज्जत राहील. हाय तर नाही म्हणा पण काय इज्जत राहील ना. आता जेले जेले माहित नाही ना आपल्या शिवासारखा पूर्ण विष्णुरा गावात कोणी ट्रॅक्टरच नाही चालू शकत भाऊ. ओपन चॅलेंज देतो आपण. आता ते वेगळी गोष्ट आहे म्हणा की शिवाच्या मित्राले म्हणजे सार्थकले ट्रॅक्टरनी चालतात. सांगा मग तुम्ही कमेंट मध्ये की मी ट्रॅक्टर चालवणं शिकू काय. जर आपले प्रेमाचे फॉलोअर्स सॉरी जर आपली प्रेमाची पब्लिक जर मला म्हणन की भाऊ तू एरोप्लेन पण चालव तर मी एरोप्लेन पण चालू शकतो भाऊ. आता नाही म्हणता ना ह्या कुत्रीनं पण तिची जनसंख्या वाढूनच दिली भाऊ. आता आपल्या भूषणदानं पण पूर्ण टाली सप्पा करून टाकली म्हणजे पूर्ण टालीचा नामो निशान मिटून टाकला भाऊ. आता मी चांगली वाली म्हणजे लयच चांगली वाली प्रेमाची पब्लिक आजच्या ब्लॉगला मी इथे सेंड करतो. भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय मंडळी. शेवट राम राम मंडळी.